लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. आज आम्हाला लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये जमा झाले. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचे नाव लगेच चेक करा. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात अतिशय मोठी गुड न्यूज आलेली आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, अखेर ती गोष्टीची सुरुवात ज्या गोष्टीची झालेली आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजना हप्ता वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, सोबतच मुख्यमंत्र्यांचं पैसे वाटप जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर सर्वात प्रथम म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आला नव्हता. मग तो डिसेंबरचा हप्ता असेल, जानेवारीचा हप्ता असेल किंवा फेब्रुवारीचा हप्ता असेल, तर या 3 महिन्यापैकी एकही रुपया लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आला नव्हता आणि त्या कारणास्तव बहिणी रागवल्या होत्या, वैतागल्या होत्या. परंतु याची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. म्हणजेच बहिणींचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ, तर त्यांच्यापर्यंत तक्रार जेव्हा पोहोचली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अतिशय तातडीने दक्षता घेऊन आत्ताच नागपूर या साईडला एक नवीन सभा त्यांची आत्ताच पार पडलेली आहे आणि या सभेच्या अंतर्गत आज महाशिवरात्री सर्व लाडक्या बहिणी फराळीचं करून शांत बसल्या होत्या. परंतु तेवढ्या त्यांच्या कानावर आता ही जी गुड न्यूज आपण देणार आहोत ती पडणार आहे. कारण की महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आजपासून पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मीटिंगमध्ये काय झालं ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. कारण की मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जी सभा झाली त्यामध्ये प्रेस मीटिंगवाले देखील आले होते आणि त्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत आणि सोबतच त्या ठिकाणी आदिती तटकरे त्या देखील उपस्थित होत्या. सोबतच अर्थमंत्री, ज्या नवीन अर्थमंत्री झालेल्या आहेत सुलेखाताई, त्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. चला तर जाणून घेऊया नेमकं पैसे किती साईन झालेले आहेत लाडक्या बहिणींना, एकूण रक्कम या महिन्यामध्ये किती तुमच्या बँक खात्यावर जमा होणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे पहिली गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आता थेट DBT माध्यमाला, ते म्हणजे पैसे वितरण करण्यासंदर्भात. त्याच्या अगोदर त्यांनी सर्वात पहिलं म्हणजे 17,000 कोटींचं चेक जो आहे तो साईन केलेला आहे आणि तो चेक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे दिलेला आहे. आता चेक त्यांच्याकडे पोहोचला म्हणजे काय झालं तर पैसे वितरणाचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि याच्यानंतर आता अजितदादा तर नाही, परंतु त्यांच्याऐवजी त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील चेकवर दुसरी सही जी आहे ती केलेली आहे आणि आता 2 सह्या झाल्या म्हणजे काय तर चेक डायरेक्ट आता DBT कडे जाणार आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला त्याच्या संदर्भात लवकरच नवीन GR देखील बघायला मिळणार आहे आणि GR मध्ये थेट दिलेलं असणार आहे. आता जेवढ्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणारच असं GR मध्येच आता लिहून छापून येणार आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांनी नवीन यादी देखील जाहीर केलेली आहे. या 2 याद्या कोणत्या आहेत? पहिली यादी आहे मित्रांनो जिल्ह्यांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरणाची सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांचे नावं 15 जिल्ह्यांची एकूण नवीन यादी आलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी यादी असणार आहे महत्त्वाची, ती म्हणजे बँकांची यादी. ज्या जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर त्या जिल्ह्यामधील या नवीन बँका ज्या आहेत, लेटेस्ट बँकांची यादी आलेली आहे, तर त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मग कोणते ते जिल्हे असणार आहेत, नशिबान जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, कोणते असे जिल्हे असणार ज्यांच्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे भेटणार आणि कोणत्या त्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्या खात्यावर एकूण रक्कम किती जमा होणार ती देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर बघा, सर्वात प्रथम म्हणजे आता चेक साईन झाला आहे, सर्व DBT कडे दिलेला आहे. परंतु आज रविवार असल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी चिंतित होत्या आज पैसे येणार का. तर हे बघा, रविवार जरी असेल तरी DBT माध्यम जे ते कंटिन्युअसली ॲक्टिवेट असतं आणि तुम्हाला माहिती असेलही रक्षाबंधनच्या वेळेस रविवारी सुद्धा पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं. म्हणजेच काय, जरी आज रविवार असला, आज पैसे सोडतील, उद्या तुम्ही बँकेत गेलात तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा सुद्धा झालेले असतील. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आता प्रथम म्हणजे ते पैसे चेकवर सह्या झाले, आता पैसे सोडले त्यांनी. आता ते पैसे जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. परंतु त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना प्रश्न विचारले होते, तुम्हाला लाभाचे वितरण एकूण किती लाभ तुम्हाला पाहिजे आहे. तर त्याच्या संदर्भात लाडक्या बहिणींनी देखील सांगितलेलं आहे, साहेब आम्हाला मागील जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल आणि डिसेंबर असेल तर अशा प्रत्येक महिन्याचा लाभ आमच्याला एकत्रित पाहिजे आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला लगेच त्या ठिकाणी की आम्ही आता एकूण तुम्हाला 4,500 रुपयांचा निधी एकत्रितरित्या जे होतं वितरण करणार आहोत. मग तुमचे मागील राहिलेले पैसे असतील, थकीत हप्ते असतील, प्रत्येक एकूण 1 रुपया आम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनीच बैठकीमध्ये नवीन निर्णय घेऊन लगेच जिल्ह्यांची यादी देखील जाहीर
केली गेलेली आहे. चला तर आपण तो निर्णय नेमकं कोणता घेतलेला आहे, कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि नवीन जिल्हे कोणते आहेत, ज्या जिल्ह्यांची यादी त्यांनी थेट जाहीर केलेली आहे त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. नवीन लाभार्थी यादीमध्ये नवीन जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. त्या जिल्ह्यांचं नाव या यादीमध्ये आहे. त्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं 100% वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे, त्याच्याविषयी त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्या 2 ते 3 याद्या कोणत्या आलेल्या आहेत, कोणत्या लाडक्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजना हप्ता वाटपाची अंमलबजावणीचा वेग जो आहे तो अखेर वाढलेला आहे. कारण की अपडेट क्रमांक 2 नुसार आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आता हे आदेश कोणाला दिले आहेत तर हे बघा, हे आदेश सर्व बँकांना असतील किंवा इतर संस्थांना असतील त्यांना दिलेले आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 अधिक 3,000 असे मिळून 6,000 रुपये देखील जमा होऊ शकतात जर मागील हप्ते आले नसतील तर. परंतु जर मागील काही हप्ते आले असतील तर आता किती मिळणार तर हे बघा, आता तुम्हाला मिळणार आहे 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण याचं महत्त्वाचं पूर्ण कारण आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आणि राहिला डिसेंबरचा हप्ता, तर असे मिळून 3 हप्ते मिळून 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी म्हणजे 17 जिल्ह्यांची नवीनतम यादी सुद्धा जाहीर केलेली आहे की आता याच फायनल यादीनुसार पैशांचं वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर आपण आता जिल्ह्यांची यादी देखील बघणार आहोतच. त्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या सूचना आहेत. योजना अंमलबजावणी करण्यासाठी KYCची मुदत तर वाढवण्यात आलेलीच आहे आणि ज्या लाडक्या बहिणी KYC केलेली आहे किंवा KYC जर नसेल झाली तर करतील, तर अशा लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर जी आहे ती आलेली आहे. म्हणजे 4,500 रुपये जे आहे ते त्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणी KYC करतील. अशा सर्व लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांचा निधी वितरण होणार आहे. सोबतच तुमच्या खात्यामध्ये जर मागील पैसे आले नसतील तर ते मागील पैसे सोबतच चालूचा हप्ता असे मिळून 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. 36 जिल्ह्यांची नवीन यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, जी की स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोलताना जाहीर केलेली आहे. त्यामध्ये डिसेंबरचे हप्ते ज्यांचे आले नाहीत त्यांचं देखील नाव आहे, ज्यांना नोव्हेंबरचे हप्ते आले नाहीत त्यांचं देखील नाव आहे आणि ज्यांना फेब्रुवारी, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांचं देखील त्यामध्ये नाव समाविष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या 3 महत्त्वाच्या याद्या आहेत आणि त्या 3 यादींच्या नुसारच पैशांचं वितरण जे आहे ते तुमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. आता भरपूर दिवसापासून पैसे आले नव्हते, त्याचं कारण काय असेल असं भरपूर लाडक्या बहिणी प्रश्न विचारत होत्या आणि त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रेस मीटिंग घेऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे. हो मित्रांनो, बहिणींच्या अखेर सर्व प्रश्नांचं उत्तर भेटलेलं आहे. पैसे कधी भेटतील, पैसे मिळणार का, पैसे येणार का, हा बहिणींचे प्रश्न होते हे बहिणींचे. परंतु आता त्याचं काळजी करण्याची गरज थोडीशीच राहिलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जे नवीन नियम अटी सांगितलेले आहेत त्या तर तुम्हाला पालन कराव्या लागणार आहेतच. सोबतच तुम्हाला बोनस देखील प्रचंड मोठा मिळून जाणार आहे. तो किती असणार तर तो असणार आहे 6,000 रुपयांचा बोनस, जे की तुम्ही बातम्यामध्ये बघितले असेल किंवा पेपरमध्ये देखील वाचले असतीलच. तर त्या संदर्भात त्यांनी बोलताना माहिती दिलेली आहे. आमच्या मागे इलेक्शनचा गोंधळ होता, त्यामुळे त्या इलेक्शनच्या कारणामुळे आम्हाला उशीर झाला पैसे वितरण करण्यासाठी, त्याबद्दल क्षमा जी सुद्धा लाडकी बहिणीची मागितलेली आहे. तुमच्या भावाला माफ करा असं देखील मुख्यमंत्री म्हटलेले आहेत. तर आता आपण बघूया नेमकं मुख्यमंत्र्यांनी पैसे वितरणाचं वेळापत्रक जे आहे ते कुठे जाहीर केलेलं आहे आणि कशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे. कारण की पैसे वितरण जे आहे ते आता फक्त आणि फक्त वेळापत्रकानुसारच केले जाणार आहेत. वेळापत्रकाच्या बाहेर कुठेही पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे वेळापत्रक जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की याच वेळापत्रकाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 ते 4 महिन्याचे पैसे समाविष्ट असणार आहेत. आता तुम्ही बघू शकता बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. ही बैठक कुठे झाली तर ही बैठक झालेली आहे नागपूर साईडला. जर तुम्ही बघितलं तर नागपूर ठिकाणी होणार होते अगोदर, परंतु नंतर काही कारणास्तव ही बैठक जी होती सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तर सोलापूरमधील बैठकीमध्ये मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे. ते सुद्धा मुख्यमंत्री
यांच्या हस्ते, सोबतच देवेंद्र फडणवीस असतील त्यामध्ये, अजितदादा अगोदर होते परंतु आता अजितदादा नाहीत, त्यामुळे सुनेत्राताई ज्या ते उपमुख्यमंत्री आहेत त्या देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरण करण्यास समाविष्ट असणार आहेत. त्यांच्या हस्ते देखील पैशांचं वितरण जे ते आता केलं जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही KYC आतापर्यंत केली नसेल तर KYCचं नवीन ऑप्शन आलेलं आहे. नवीन ऑप्शनच्या अंतर्गत तुम्ही KYC करून घ्यायची आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणी KYC करतील अशा सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे ते नक्कीच होणार आहे. ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. तर जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे तर बघू शकता, 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीची यादी त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि आता याच यादीमधील जिल्ह्यांचे नाव आपण आता बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे काय तर पैसे वाटपाचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. भरपूर दिवसापासून हे वेळापत्रक येण्यास उशीर होत होता. काही कारणास्तव वेळापत्रक पुढे ढकलत होतं, कधी दुसरंच वेळापत्रक येत होतं, परंतु आता अखेर निर्णय झालेला आहे. आणि याच वेळापत्रकाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की वेळापत्रकाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सोबतच सुनेत्राताई, सोबतच देवेंद्र फडणवीस साहेब जे की मेन मुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी सर्वांनी मिळून नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं गेलेलं आहे. आणि आता याच वेळापत्रकाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं किंवा निधीचं वितरण आपण म्हणू शकतो ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया हे महत्त्वाचं वेळापत्रक. त्याच्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करू शकता, कारण की मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी त्याच नवीन अपडेट जाहीर केलेली आहे. 16,000 कोटींच्या चेकवर त्यांनी साईन केलेली आहे. आता 16,000 कोटीच्या चेकवर साईन झाली म्हणजे काय तर लाडक्या बहिणीला हप्ता वाटप करण्याचा मार्ग जो आहे तो अखेर मोकळा झालेला आहे. आणि मार्ग मोकळा झाला म्हणजे काय, पैसे पाठवण्याची तयारी अतिशय जोराशोरात सुरू जी आहे ती झालेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी चेकवर साईन केलेलं आहे. ते सुद्धा लाडक्या बहिणीच्या देखतच साईन त्याच्यावर त्यांनी केलेले आहेत. चला तर आता जाणून घेऊया पैसे नेमकं कुठपर्यंत आलेले आहेत, कुठपर्यंत लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये कधी पोहोचतील आणि त्याच्याविषयी अंतिम यादी कोणती असेल. तर बघू शकता मुख्यमंत्र्यांनी अंतिम यादी जाहीर केलेली आहे. आणि याच अंतिम यादीच्यानुसार जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत. जिल्ह्याचं तुमचं प्रत्येक नाव, प्रत्येक जिल्ह्याचं आपण सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला किती वाजता पैसे जमा होणार ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जी अंतिम यादी जाहीर केलेली आहे, या अंतिम यादीनुसारच पैशांचं महावितरण देखील आपण म्हणू शकतो जे की होणार आहे. आणि ते कशाप्रकारे होणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेची अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि आता पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. च्या संदर्भातच त्यांनी अखेर प्रतीक्षा संपली अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गतच तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठवली जाणार आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी 2 याद्या दिलेल्या आहेत. पहिली यादी दिलेली आहे ती म्हणजे जिल्ह्यांची यादी. जिल्ह्यांची यादी झाल्याच्या नंतर त्यांनी दुसरी यादी दिलेली आहे ती म्हणजे बँकांची यादी. आता जिल्ह्यांची अधिक बँकांच्या या 2 याद्या आलेल्या आहेत. या 2 याद्या तर तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला समजून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे भेटणार, आपल्या बँकेमध्ये पैसे कधी येणार, त्याच्याविषयीची डिटेल अपडेट तुम्ही बघू शकता. जिल्ह्यांच्या याद्या आणि बँकांच्या याद्या तर आलेल्या आहेत, ते आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोतच. त्याच्या अगोदर 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपण जाणून घेऊया. भरपूर दिवसापासून पैसे येत नव्हते. काही भरपूर कारणं होते, इलेक्शन असेल, इतर कारणं असतील, तर परंतु आता अखेर निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या अंतर्गत अगोदर काही विभागामध्ये, नंतर काही जिल्ह्यामध्ये, कारण की विभागांच्या याद्या तर महत्त्वपूर्ण असणारच आहेत, कारण की विभागानुसार पैशांचं वितरण जे ते यावेळेस सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर अगोदर विभागाच्या याद्या आपण बघूया, त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या याद्या, कारण की विभागाच्या याद्या बघितल्या की त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या याद्या बघणं अतिशय सोपं जातं. तर अगोदर असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या 2 विभागामध्ये पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती अखेर झालेली आहे. त्याच्यानंतर पुढील 2 विभाग असणार आहेत अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. दुसऱ्या दिवशी या विभागामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे. आता बघूया आपण तिसरा दिवस कशा पद्धतीने महत्त्वाचा पूर्ण ठरणार आहे. तर तिसरा दिवस असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. हे 2 विभाग नक्कीच महत्त्वाचे ठरत आहेत, कारण की या विभागामध्ये देखील भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया देखील जमा झाला नव्हता. आणि त्या कारणास्तव आता विभागामध्ये DBT प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया आता जिल्ह्यांच्या याद्या. जिल्ह्यांच्या याद्या बघण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो. आता हा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, हा देखील भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला होताच. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अखेर भेटलेलं आहेच. ते म्हणजे काय
तर दरमहा थेट 1,500 रुपयांचा लाभ आता फक्त 21 ते 65 वर्ष लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे. जर 21पेक्षा कमी वय असेल तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर 65च्या पुढे असतील तरी देखील पैसे जे ते न मिळण्याचे चान्सेस असू शकतात. तर पात्रता काय असेल, महाराष्ट्राच्या रहिवासी आणि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जेवढ्या लाडक्या बहिणींचं आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं महावितरण जे आहे ते आता केलं जाणार आहे. याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो, जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे आलेल्या आहेतच, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे भेटणार हा महत्त्वाचा प्रश्न पडलेला होताच. आणि त्याच्या अंतर्गतच मुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे. डीबीटीचं आज सकाळीच मीटिंग झाल्याच्यानंतर डीबीटीचं बटनसुद्धा त्यांनी लगेच दाबलेलं आहे. आणि या बटनामुळे आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यामध्ये 1,500, कोणाच्या खात्यामध्ये 3,500, कोणाच्या खात्यामध्ये 4,500 आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जर मागील हप्ते आले नसतील तर अशा पद्धतीने पैशांचं वितरण करण्याचा त्यांचा टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे आपण असं म्हणू शकतो. कारण की ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या, तो निर्णय त्यांनी घेऊन अखेर पैसे वितरण करण्याची क्षमता त्यांनी पूर्णपणाला लावून पैसे वितरण करण्याची सुरुवात केलेली आहे. आत्ताच मिळालेल्या तिसऱ्या अपडेटनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पत्रकार परिषद जी आहे ती पार पडलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत. आणि या नवीन याद्या कुठे असतील तर हे बघू शकता तुम्ही. तर त्यांनी एकूण 2 याद्या जाहीर केल्या. पहिली यादी बँकांची यादी, दुसरी यादी जिल्ह्यांची यादी. तर अशा पद्धतीने या 2 याद्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये जाहीर केलेल्या आहेत. आणि ही बैठक सोलापूर या ठिकाणी पार पडलेली आहे. तर बघू शकता आता तुम्ही, मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतलेले आहेत. पहिला निर्णय म्हणजे त्यांनी थेट लाभाचं वितरण करण्याचा निर्णय त्यांनी डीबीटीला दिला आहे. कारण की भरपूर दिवसापासून डीबीटी काम तर करत होते, परंतु पैसे जे ते पाठवित नव्हते. या पहिल्या निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण थेट होणार आहे. भरपूर दिवसापासून डीबीटी काय करत होतं, पैसे तर पाठवत होतं, परंतु मध्ये बँकांकडे नंतर काही डॉक्युमेंट प्रोसेसिंग त्याच्यामुळे पैसे पाठवण्यात दरवेळेस उशीर होत होता. परंतु आज अखेर या निर्णयाच्या अंतर्गत थेट लाभाचं वितरण तुमच्या थेट बँका खात्यामध्ये केलं जाणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी बँकांची यादीसुद्धा दिलेली आहे. या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे, त्याच्यानंतरच्या बँकांमध्ये थोडे उशिरा पैसे, त्यामुळे अशा याद्या त्यांनी दिलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत दुसरी अपडेट त्यांनी दुसरा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे मागील राहिलेले पैसे वितरण करण्याचा. कारण की ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे भेटले नाहीत अशा लाडक्या बहिणी भावांवर नाराज झाल्या होत्या. त्या कारणास्तव आता त्यांनी मागील जेवढे पैसे राहिले असतील, मग 5,000 ते 6,000च्या पुढे जरी रक्कम असेल तरी ती रक्कम देखील वितरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याची सुरुवातसुद्धा त्यांनी केली गेलेली आहे. आता याच्यानंतर तिसरा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर तो तिसरा निर्णय कशा संदर्भात घेतलेला आहे, तर तिसरा निर्णय अशा संदर्भात घेतलेला आहे, जर तुमचं डीबीटी लिंक नसेल, KYC नसेल तर मग मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे KYC करा, डीबीटी लिंक नसेल तर ते देखील डीबीटी लिंक करून घ्या, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे 100% जमा होतील. आता बघूया आपण जिल्ह्यांच्या याद्या. कारण की जिल्ह्यांच्या याद्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आहेत. कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे तर आहेतच, परंतु त्यासाठी जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करून त्यांनी पैसे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर आता जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर मेसेज पडणार आहेत, कशा पद्धतीने पैसे पडणार आहेत आणि लाडक्या बहिणी कशा पद्धतीने खुश होणार आहेत त्याच्या संदर्भाची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता वितरणाचे 3 टप्पे त्यांनी ठरविण्यात आलेले आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा. तर हे 3 टप्पे अगोदर असणार आहेत. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेन म्हणजे जानेवारीचा हप्ता असेल, त्यामध्ये समाविष्ट आहे, नोव्हेंबरचाही आहे, डिसेंबरचाही आहे आणि संक्रांती विशेष फेब्रुवारीचा हप्ता देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे काय तर 3 ते 4 हप्ते आता एकत्रित दिल्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि हा निधी आता जिल्ह्यांच्या यादीनुसारच सोडण्यात येणार आहे. आता आपण लगेचच जिल्ह्यांची यादी बघूया कुठलाही उशीर न करता. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे 3 आदेश दिलेले आहेत ते आदेश कोणाला दिले आहेत, तर बँकांची यादी बघण्याच्या अगोदर हे आदेश जाणून घेणे देखील नक्कीच महत्त्वाचं ठरत आहे. कारण की सर्व बँका, मग त्यामध्ये कोणत्या बँका असतील, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रॉपर गव्हर्नमेंट, हाफ गव्हर्नमेंट, सर्व बँका त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये पहिली बँक असणार आहे SBI असेल,
म्युच्युअल फंडच्या बँका असतील, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनरा बँक असेल, अशा सर्व बँकांमध्ये समाविष्ट आहेत. आणि या बँकांना तातडीचे व सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वितरण झालंच पाहिजे अशा पद्धतीने बँकामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत. बँकेमध्ये पैसे अजिबात होल्ड करायचे नाही कोणाचे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांना. त्यांना देखील सांगितलेलं आहे, जर तुम्ही चेकवर साईन लवकर नाही केलं तर लाडकी बहिणींना पैसे पाठवणं उशीर होतो. त्यामुळे चेकवर लवकरात लवकर सह्या करा असं देखील त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्याचा संक्रम जो आहे तो त्याच पद्धतीने सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळेच महिला बालविकास मंत्र्यांनी त्याच्यानंतर DBTला देखील आदेश दिलेला आहे. DBT संघ जो आहे, जो ज्या की संघाच्या अनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होत असतं, तर त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. तुम्ही देखील पैसे वितरण करण्यास अजिबात उशीर करू नका, थेट पैसे जे आहे ते पाठवून टाका. तर असे आदेश त्यांना देखील दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे देखील नाव त्यामध्ये समाविष्ट आहे. तर हे आदेश दिल्याच्यानंतर आता मेन आपण जिल्ह्यांची यादी बघूया. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, त्याच्या संदर्भाच्या डिटेल अपडेट आपण आता लगेच जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मित्रांनो, पैसे वितरण करण्याची सुरुवात कुठून होणार आहे, तर भरपूर दिवसापासून ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आपण तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे होणार ते तुम्हाला 100%च या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तर बघा, आता पहिली सुरुवात जी असणार आहे ती नांदेडपासून होणार आहे. कारण की नांदेड या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैसे काही जमा होत नव्हते. त्या कारणास्तव आता नांदेड या ठिकाणी पैशांचं पहिल्या दिवसाचं पहिलं वितरण नांदेडपासून असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील भरपूर लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या होत्या. ₹1 त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे दुसरा दिवस असणार आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी, म्हणजे पहिल्या दिवशी दुसरा जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर असणार आहे वाशिम, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे जळगाव, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे जालना, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे वाशिम, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे रत्नागिरी, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे सोलापूर. कारण की सोलापूर ठिकाणीच बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीत निर्णय झाले. म्हणजेच काय, तर अगोदर आता सोलापूरपासून तर सुरुवात होणारच आहे. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी असणार आहे यवतमाळ, त्याच्यानंतर गोंदिया देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे, गडचिरोलीही त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आता बघूया आपण दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार. तर दुसरा दिवस नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की दुसऱ्या दिवशी हिंगोलीपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर बीड होणार आहे त्याच्यात सोबतच. त्याच्यानंतर धाराशिव देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे नंदुरबार साईडला, त्याच्यानंतर नाशिक साईडला, त्याच्यानंतर लातूर साईडला, त्याच्यानंतर पाहिलं जर तर परभणी साईडला, त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे बुलढाणा साईडला. आणि यात दुसऱ्या दिवशी वितरण झालं. आता तिसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, तर हे बघा, तिसऱ्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. ते जिल्हे म्हणजे असणार आहे चंद्रपूर, नागपूर, वर्धा, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि अकोला आणि धुळे आणि छत्रपती संभाजीनगर. तर तिसऱ्या दिवशी महावाटप देखील आपण जिल्ह्यांचं म्हणू शकतो. तिसऱ्या दिवशी सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता बघूया आपण बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी तर आपण बघितलेली आहे. मग आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार हे जाणून घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आणि 100% उपयोगीचं ठरत आहे. तर तिसरा दिवस असणार आहे तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वितरण होणार. कारण की या शासकीय बँका आहेत आणि शासकीय बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा हे जे आहे ते त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. याच्यानंतर हे पहिल्या दिवशीच्या बँका असणार आहेत. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतात, तर हे बघा, दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता दुसरी प्रमुख यादी आलेली आहे ती म्हणजे प्रमुख खाजगी बँका. या खाजगी बँकांमध्ये दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर या बँकेचा समावेश दुसऱ्या दिवशी पैसे वितरण करण्यासंदर्भात असणार आहे.
याच्यानंतर सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी येत आहे. लाडकी बहीण योजना हप्ता वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन घोषणा केलेल्या आहेत आणि त्याच नवीन घोषणाच्या अंतर्गत आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, नवीन आलेल्या याद्या नेमकं कोणत्या आहेत आणि त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते देखील आपण आता तुम्हाला लगेच सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन आला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीने नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन असतो. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याच्यासोबतच त्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केली गेलेली आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैसे आज येतील उद्या येतील वाट बघत होत्या, परंतु पैसे काही येत नव्हते. परंतु आज अखेर फायनल अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच अंतिम यादीनुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज होणार. सर्वात प्रथम म्हणजे एकूण लाभ किती लाडक्या बहिणींना मिळणार, तर एकूण लाभ मिळणार आहे 4,500 रुपये. जर 2 महिन्याचे पैसे आले नसतील तर 3,000 आणि 3 महिन्याचे पैसे आले नसतील तर 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा करण्यास सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या अपडेट्स. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे, कारण की मागील हप्ते जे ते सर्व एकत्रित वितरण करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींना हे भावाचं जे एक छोटंसं गिफ्ट